ली तुला जे हवं ते ली, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आम्ही हे सगळं संस्कृती टिकवण्यासाठीच करतोय ना. संस्कृतीसाठी की खुर्ची मिळवण्यासाठी? आता हे कोण बोललं? तू. अरे तू पण परीची फ्रेंड आहेस ना. तुम्ही दोघी परीच्या मैत्रिणी असून असं बोलताय वय? हो, पण काय ना, आम्हाला आमचं स्वतःचं डोकं आहे आणि आम्ही त्याचा वापर करतो. त्याच्यामुळे हे निवडणुकीच्या ऐन तोंडावर जे काही तुम्हाला संस्कृतीचा पुळका वगैरे येतोय ना, ते दुसरं तिसरं काही नसून फक्त राडा घालून फेमस होण्याचं निमित्त आहे, हे कळतंय आम्हाला. राडा म्हणजे व्हॅलेंटाईन डेला उघड्यावर लफडी करणार आहे ना, आम्ही समजावून सांगितलं, त्याला राडा म्हणायचं वय? एक मिनिट. लफडी काय? यांना खरंच एकमेकांविषयी जेन्युइन प्रेम असेल तर? अरे मग लग्न करून घरात बसा, करा पाहिजे तेवढं प्रेम. हे असं व्हॅलेंटाईन डेला उघड्यावर प्रदर्शन कशाला मांडताय? ते काय नाही, आम्ही हे होऊ देणार नाही म्हणजे नाही. हो, ओके. पण मग माझं पण प्रेम आहे, काय कराल? कोणावर? हिच्यावर. रेणुका, हॅपी व्हॅलेंटाईन्स डे. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे सायली. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. चला पण एक्सक्यूज मी, वी नीड टू टॉक इन पर्सन. सॉरी. काय चाललंय हे? दादा, ब्रेकिंग न्यूज. अरे परीच्या मैत्रिणी आहेत त्या. तुला इथे दादांची हवा करायला आणलंय की माझी हवा टाईट करायला आणलंय? येड्या. ए मनवा, हाय. काय ठरवलंयस? डोंट फील बॅड, बट आय डोंट थिंक आपल्यात तसं काही होईल. का? काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम असा काही नाही, पण मला काहीच वाटत नाही तुझ्याविषयी. हे बघ, तू मला एकदा हो बोल. आय विल मेक शुअर की तुला पण वाटेल तसं माझ्याबद्दल. अच्छा, म्हणजे ठरवून आवरून घ्यायचं का? असं असतं का रे प्रेमात? बाय. ए मनवा, हात सोड. हात सोड. तू एकदा विचार कर ना माझ्या प्रपोजलचा. प्लीज. काय चाललं? हात सोड. हात सोड तिचा. दिसेल तिथे एकमेकांना मिठ्या मारत बसता तुम्ही. ए भाई, मग आम्ही कधी कुणाला का मिठी मारायची हे तू सांगायला तू काय पोलीस लागून गेला काय? होय, पोलिसात आहोत आपण, फक्त मॉरल पॉलिसिंग करतोय. का करता मग तुम्ही हे मॉरल पॉलिसिंग वगैरे? का म्हणजे आपल्याला अभिमान आहे आपल्या संस्कृतीबद्दल, ती जोपासायला नको? हो, ओके. मंग्या, इकडे ना एक मिनिट. अरे ये रे, ये. हा तुमचाच माणूस आहे ना? वय. हे मंग्या, घड्याळ भारी आहे रे, बघू. ऐला, जर्मन कंपनीचे. काढ. चला काढ ना रे, काढ. दे ये बात. मंग्या, क्या बात है, जॅकेट वगैरे. वाह भाई. नीरव, बघ ना जरा कुठल्या कंपनीचे बघ. बघू रे. अरे हे पण विदेशी कंपनीचे आहे. दे काढ. अरे काढ ना. अरे नको ना. अरे नको ना. काढ रे. बेल्ट. हा बेल्ट बघ. अरे बेल्ट बघू दे ना. अरे हे काय संस्कृतीचा अभिमान आहे ना तुम्हाला. दाखवा ना आता. वाचवता आता. ये का? आता का? दुसऱ्या देशात बनलेले कपडे तुम्हाला चालतात, पण तिथली संस्कृती चालत नाही. हे घे.
काय स्वार्थीपणा आहे रे हा. दुसऱ्या देशाच्या लक्झरीज तुम्हाला चालतात तेव्हा आपली संस्कृती आठवत नाही का तुम्हाला. पण नेमकी निवडणुकीच्या वेळी आपली संस्कृती आठवते असं का. तसं नाही, कपडे घालणं वगैरे आपल्या गरजेच्या गोष्टी असतात ना. हो ना. मग तसंच प्रेम ही सुद्धा आमची एक गरज आहे. आणि ना आम्ही आमचं कुणावरही असलेलं प्रेम व्यक्त करायला घाबरत नाही. मग ते आई वडिलांवरचं प्रेम असू दे, आमच्या मित्रावरचं असू दे, किंवा दुसऱ्या देशातल्या माणसाने सादर केलेल्या कलेवरचं असू दे, आम्ही घाबरत नाही. कळलं. तुम्ही काय बोलताय, तुमचं तुम्हाला बी कळत नाही. नाही दादा, त्यांना कळतंय पण तुला कळत नाही. परी तू पण. हो मग काय करणार मी पण. दादा तुला माहिती नसेल पण इथे मुंबईमध्ये मी टिकू शकले ना, त्याचं कारण आहे या सगळ्यांचं माझ्यावर असलेलं प्रेम. दादा, ज्या संस्कृतीच्या नावाखाली तू हे प्रेम दडपण्याचा प्रयत्न करतोय ना, ते उलट त्या दडपशाहीमुळे आणखी वाढत चाललंय. तुला कळत कसं नाहीये दादा. हे बघ, आमच्या पिढीला ना या दोन्ही गोष्टी हव्या आहेत. आपण एक काम करू, आपण सगळ्यांना विचारू. हा म्हणजे मला सांगा, कुणाकुणाला व्हॅलेंटाईन्स डे हवाय? आणि कुणाकुणाला आपली संस्कृती हवी आहे? बघितलंस, आम्हाला दोन्ही हवंय. परी दोन्ही कसं शक्य आहे? नाही नाही, ते कसं शक्य करायचंय ना ते आमचं आम्ही बघू. कारण काय ना, या दोन्ही गोष्टी बॅलन्स करायला पुरेशी बुद्धी आहे आमच्याकडे. सो तुमचे हे जे इमोशनल ढाचे द्यायचे प्रयत्न आहेत ना, ते तुमच्याकडे ठेवायचे. आणि आमच्या संस्कारातून आलेले हे जे पेशन्स आहेत ना, ते संपायच्या आत आता प्लीज निघा. ऐका ऐका ऐका, या ठिकाणी मी काय म्हणतोय, जय हिंद, जय महाराष्ट्र. युवराज चला. काय गाजवलं भाई, काय गाजवलं रणांगण पोरांनी. हा एकदम सायमन गोबॅक टाइप झालं. सच का सामना, भारत की आजादी. अरे ते सगळं ठीक आहे, पण ह्या नादात ना पोरांना एकमेकांना करायचं राहिलं ना. काय? प्रपोज. हाँ वही तो. वैसे मनवा जी, आप फिर से लेटर लिख के दे दोगे ना हमका? हो. थैंक यू. माहितीये, कॉलेजच्या सगळ्या भिंतींवर ना कोणीतरी आय लव्ह यू म्हणून असं लिहून ठेवलं. पण कोणी लिहिलंय हे माहित नसताना आपण उगाच जीव जाळत बसण्यात काय पॉइंट आहे? पॉइंट आहे, कारण मला माहिती आहे हे सगळं कुणी केलं. काय? येस. आणि आता त्याला मी तरी सोडणार नाही.